नागपूरच्या काटोलमधील नगर परिषदेच्या कार्यक्रमामध्ये राडा झालेला आहे। भाजप आणि देशमुखांच्या कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी पाहायला मिळालेली आहे। फडणवीस आणि देशमुख मंचावर असतानाच हा गोंधळ झालेला आहे। आशिष देशमुखांच्या भाषणावरही अनिल देशमुखांनी आक्षेप नोंदवलेला आहे। शासकीय कार्यक्रमामध्ये राजकीय भाषण का असा सवाल देखील देशमुखांनी केलेला आहे आणि त्यानंतर या कार्यक्रमामध्ये जोरदार राडा देखील झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। जितेंद्र, नागपूरच्या काटोलमधील नगर परिषदेच्या कार्यक्रमामध्ये राडा झालाय, काय अधिकची माहिती आहे? प्रतिनिधी आज गाव चलो अभियानाअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काटोल नरखेड मतदारसंघातील पारसिंगा येथे मुक्काम आहे आणि हा दौरा आहे। या दौऱ्याच्या वेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यापैकी काटोल नगर परिषदेमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला। या कार्यक्रमाला स्थानिक आमदार म्हणून शरद पवार गटाचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील मंचावर उपस्थित आहेत। शासकीय कार्यक्रम असूनही अगोदर जे माजी नगराध्यक्ष आहेत चरणसिंग ठाकूर यांनी राजकीय भाषण केलं। 2014च्या पूर्वी किंवा 2019 पूर्वी इथे काय विकास काही नाही झाला आणि त्यानंतरचं जे सरकार आलं त्यानंतर विकास कामं झालं। त्यानंतर अनिल देशमुख यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि त्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये याच मैदानामध्ये जे डोम उभारलेला आहे त्यामध्ये घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी दोन्हीकडच्या बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत केलं। मात्र शासकीय कार्यक्रम असून राजकीय टोलेबाजी आणि तुम्ही काय केलं किंवा आम्ही काय केलं याचाच पाडा वाचण्यात राजकीय नेते गुंग असल्याचं या मंचावरून दिसून येत आहे। प्रथमेश, नक्कीच धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। नागपूरच्या काटोलमधील नगर परिषदेच्या कार्यक्रमामध्ये जोरदार राडा झालेला आहे। भाजप आणि देशमुखांच्या कार्यकर्त्यांची यावेळी घोषणाबाजी पाहायला मिळाली। फडणवीस आणि देशमुख एकाच मंचावर असताना हा जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं।